स्वागत आहे मित्रांनो माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर कालपासून आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि सुट्ट्यांमध्ये आम्ही आलो आहोत देवमाळाला, म्हणजे सुरगाण्याला आलेलो आहे। आणि आजचा जो स्पेशल ब्लॉग होणार आहे तो कांदा काढणीवरती, म्हणजे कांदा काढायला आम्ही आज जाणार आहे शेतामध्ये। तर बघत राहा कंटिन्यू। आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर कंटिन्यू बघत राहा। तर मित्रांनो आम्ही चाललोय मळ्यामध्ये आणि 10 वाजलेले आहेत सकाळचे आणि आतापासूनच खूप उष्णता चालू झालेली आहे। बघू शकता उष्णता पण खूप आहे आणि कांदा काढणी पण चालू झालेली आहे आमची कालपासून। बघूया शेतामध्ये किती मजूर आलेले आहेत की घरच्या घरीच काढता येते। तर समोर बघू शकता आमच्या गावाकडचा व्ह्यू। आज ढगाळ वातावरण पण आहे आणि ऊन पण लागतंय खूप। बघूया आजचा दिवस कसा जातोय ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। हे बघा नदी, बघू शकता नदी पाठीमागे सगळी कोरडी झालेली, उन्हाळ्याची खूप कोरडी, जे अजिबात नदीला पाणी राहत नाही कारण वरती धरण नाही, काही नाही। सर्वात जास्त पाऊस पडणारा तालुका आमचा नाशिक जिल्ह्यामध्ये, पण मग उन्हाळ्यात खूप पाण्याची टंचाई भासते। बघा कावेरी सोबत माझ्या, तिने मजुरांना आणि आई वडील पुढे गेलेले आहेत, तर त्यांच्यासाठी स्वयंपाक आम्ही घेऊन चाललोय। काका आणि अस्मिताला पण आणणार होतो, पण अस्मिता सध्या पोरांमध्ये खेळण्यामध्ये मग्न झालेली। तर मित्रांनो आमची शेतातली विहीर, तर विहिरीला पाणी बघू शकता, तुम्हाला पाणी दाखवतो। हे बघा या पाईपाद्वारे पाणी वरती जाते, सौर प्लेट आहे तुम्हाला तर माहितच आहे। तर जातोय आमचा हायवेने आता शेताकडे। फायनली चढलोय डोंगर आणि शेताकडे पोचतोय, बघू शकता। शिव खेळते काय शंकर? वहिनी त्यांची तर जेवली ती थोडीशी।
बघा कांदा. काय मोठा बा रात्री भुईमुंगला आहे की शेंगा? खरंच काय तुमचं लक्षच नाही राव. मग एवढं इथं जवळ घर तरी लक्ष नाही तुमचं. हां लोकांना उपटून नेतात. आपला भुईमुंग आहे मित्रांनो. भुईमुंग या ठिकाणी भुईमुंग केला होता. या ठिकाणी कांदे बघा. पप्पा पाण्याची सोय करतात. काय झालं? हा काय बोल. हा मग कपडे धुण्यासाठी पाणी फुटलेलं आहे का? दर पावडी निवडतो. दिसत नाही होते. खालून फुटलेला आहे का? बघा मित्रांनो, आंब्याला आंबे आलेत. कैरी आहेत बघा. या झाडाची मी फांद्या मोडल्या होत्या त्या बाजूची. पुढे गेला शंकर. हा हा ग. बघा मित्रांनो, कांद्याची साईज दाखवतो तुम्हाला.
यावर्षी एकच साईज आहे कांद्याची. तर सौर प्लेटच्या खाली स्टोअर करून ठेवलेले आहेत, कारण सावली कापायला वगैरे जमतो. काय करते तू? काही नाही, एकच साईज आहे ना? हा हा का? यंदा मोठी नाही झाली ना आंबे? नाही, साईज थोडीशी ना medium. हा 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 का? दादाच रे कामावर गेला. तर मित्रांनो, अस्मिता एकटीच घरी असल्या कारणाने मी आता घरी जातोय, कारण अस्मिता घरी एकटीच आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये.